मित्रांनो, हिंदुस्तान टाइम्सची 13 मे 2025ची बातमी. 100 मराठी स्कूल शट इन लास्ट 10 इयर्स. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जवळपास 100 मराठी शाळा बंद पडल्यात. आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांसाठी हे रिपोर्ट कार्ड खरंच चांगलं आहे का? मित्रांनो, ही न्यूज आहे मुंबईसारख्या महानगराची आणि त्या महानगरामध्ये संपूर्णपणे 10 वर्षामध्ये जवळपास 100 शाळा बंद पडलेल्या आहेत. आणि याचं कारण काय? याचं कारण असं की पालकांचा ओघ जो आहे तो इंग्लिश मिडियम शाळांकडे जास्त वाढत चाललेला आहे. आणि याचं कारण काय असू शकेल? बरं, तर पालक जे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालतायत, ह्याचं काहीतरी कारण असेल. तर आपल्या मराठी शाळा त्याच्यामुळे बंद पडतायत का, की मराठी शाळेमध्ये काही पायाभूत सुविधांचा अभाव आहे? हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. अनेक शिक्षक, तज्ज्ञ आणि पालकांचं हेच म्हणणं आहे की या बऱ्याच मराठी शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि ह्याचमुळंच आपले पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम ह्या शाळेमध्ये टाकतायत. बरं, ते इंग्लिश मिडियम शाळेमध्ये टाकतायत आणि भरमसाठ अशी फी भरतायत आणि ते देखील त्यांच्या आयुष्यामध्ये ते 4 पैसे अजून कमवायसाठी त्यांचं आयुष्य पणाला लावून रोजगार शोधतायत, कामं बघतायत. या वाढत्या महागाईमध्ये स्वतःचं कुटुंब सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते धडपड करतात आणि हा त्रास जो आहे तो त्या आई वडिलांना, अर्थातच त्या पालकांना भोगायला लागतोय. आणि ह्याला जबाबदार कोण? इथं मराठी शाळा टिकवण्यासाठी शासनाच्या पाठिंब्याची गरज तर आहेच, पण इथं गरज आहे पालकांची देखील, इथं गरज आहे त्या मानसिकतेची देखील, आणि इथं गरज आहे नव्याने आपल्या मराठी मातृभाषेकडे बघण्याची. अर्थातच इंग्लिश मिडियममध्ये घालून विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल आणि चांगलंच होणार आहे, पण अर्थातच याच्या मागं काही दुसऱ्या संकल्पना आहेत का, की आपल्या मराठी शाळा बंद पाडून वेगळ्याच शाळा डोकं वर काढत आहेत आणि त्या शाळा ज्या आहेत त्या फक्त पैसे कमवण्याच्या हेतूने व्यावसायिकदृष्ट्या आपलं पाय पसरवत आहेत की काय, असे प्रश्न आता ह्या माध्यमाच्या द्वारे उपस्थित होत आहेत. खरं तर आता माणसांचं राहणीमान वाढले, चांगल्या पद्धतीने माणसं आपलं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर पद्धतीने जगतात. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या मायबोली मराठी भाषेतल्या शाळा ह्या बंद पडाव्यात. अर्थातच तिथं पटसंख्या कमी असेल, पण ती का पटसंख्या कमी होत आहे याचं तारतम्य किंवा ह्याविषयीचा अभ्यासकांनी करून त्याच्या खोलात जाऊन विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी, समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठी संस्कृती जपण्याच्या आपण भाषा करतो, पण ह्या मराठी संस्कृतीचा पाया, त्याची पायमुळं आणि ती जिथून लहान विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे शिकाऊ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये रुजणार आहे, तर त्याची सुरुवात ही मराठी शाळेपासूनच होते. तर त्या मराठी शाळा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातले प्रत्येकच, म्हणजे फक्त सत्ताधाऱ्यांना आपण दोष नाही देऊ शकत, विरोधी पक्षामध्ये असू द्या, सत्ताधारी पक्षामध्ये असू द्या, किंवा आपण समाज म्हणून असू द्या, आपण मराठी शाळा वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतोय? आज काय मराठी शाळांची दुरावस्था झालेली आहे, तुम्ही आपल्या गावातल्या आसपासच्या मराठी शाळांमध्ये जाऊन बघा. मित्रांनो, खरं तर शिक्षण घेताना फक्त एका चांगल्या शिक्षकाचा आपल्यावरती प्रभाव पडत नाही, तर प्रभाव पडतो त्या वास्तूचा, प्रभाव पडतो तिथं असलेल्या इल्युमिनेशनचा, त्या लाईटचा किंवा त्या प्रकाश झोताचा फरक पडतो. जो शिक्षक आपल्याला शिकवतोय तो कोणत्या बोर्डवरती आपल्याला शिकवतोय आणि तो कशा छान पद्धतीने आपल्याला समजून सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा फरक आणि परिणाम पडतोच. पायाभूत सुविधांमध्ये त्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी आहे का, टॉयलेटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत का, अर्थातच त्या शाळेपर्यंत जायसाठी रस्ता आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या शिक्षण व्यवस्थेवरती परिणाम पडतो. ही खरं तर एक मोठी आर्थिक बाजू आहे, जी आर्थिक बाजू सांभाळणं ही खूप कठीण गोष्ट आहे. पण हेच आहे की शासनावरती पूर्णपणे अवलंबून न राहता समाज म्हणून आपण थोडंसं पुढे येऊन या मराठी शाळा वाचवण्यासाठी थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे, एक मराठी माणूस म्हणून. खरं तर मराठी संस्कृती आपण जी गाजावाजाने, अभिमानाने लोकांना दामटून सांगतो, ती सांगण्याची हीच खरी वेळ आहे. मराठी शाळा बंद पडू नयेत हीच माझी इच्छा आहे. आपल्या मराठी शाळा ह्या
टिकाव्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात गरिबातल्या गरीब विद्यार्थ्याला या शिक्षणाचा लाभ घेता यावा. आता ह्या जर मराठी शाळा बंद पडल्या आणि हा ओघ विद्यार्थ्यांचा इंग्लिश मिडियमकडे वाढला तर अतिगरीब, अतिसामान्य, मिडल क्लास नाही तर लोअर मिडल क्लास आणि त्याच्यापेक्षा देखील खाली असलेल्या पालकांनी काय करायचं? ती शाळेची फी अफोर्ड करू शकत नाहीत, विद्यार्थ्यांचा खर्च घेऊ शकत नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांना आपण घरी बसवणार आहोत का? अशा विद्यार्थ्यांनी आपल्या देशसेवेमध्ये आपला हात काहीच द्यायचं नाही का? की त्यांनी फक्त मोलमजुरी आणि हमालीच करायची? अर्थातच हा व्हिडिओ बघताना काही लोकांना फरक पडणार नाही. जी लोक सुखवस्तू आयुष्यामध्ये समाधानी आयुष्य जगतायत आणि त्यांना काही फरक पडत नाही समाजाच्या खालच्या थरातील माणसं ही वर आली काय नाही आली काय. अर्थातच एज्युकेशन इज एव्हरीथिंग. शिक्षणामुळं माणसाच्या मेंदूच्या कक्षा उघडतात आणि अर्थातच जर शिक्षणच भेटलं नाही तर तुम्ही अडाणी गावठे ठोकळे होऊन बसाल आणि तुम्ही एका पद्धतीनं गुलामच व्हाल. तुम्हाला तर्क करता येणार नाही, चूक आणि बरोबर मधला अंतर समजणार नाही. आणि हे अंतर समजायचं असेल तर शाळेत तर गेलंच पाहिजे. आणि शाळा अशी असावी की ती परवडेल अशी आणि ती सगळ्यांना असावी. प्रत्येक मुलाचा हक्क आहे शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा.